2005 नंतर सेवेत आलेल्या आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी गेली कित्येक वर्ष शिक्षक समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत आणि त्या प्रयत्नाला अंशतः यश आल्यासारखं कालच्या अधिवेशनाच्या निमित्तानं बघायला मिळालं। राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जुन्या पेन्शनच्या संदर्भात सुतोवाच करताना 2005 नंतरच्या लोकांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शनसाठी रक्कम तरतूद केली जाईल, मात्र 10% कपात जी केली जाते त्या कपातीच्या संदर्भानं कुठलाही पुनरुच्चार केलेला नाही। ती जशीच्या तशी 10% कपात केली जाणार आहे। त्यामुळं शिक्षक समिती म्हणून या 10% कपातीला निश्चितपणाने आमचा विरोध असणार आहे। शासनाने ते बंद करावं आणि जी 82-84 जी आमची जुनी पेन्शन योजना आहे त्याच पद्धतीने ती योजना लागू करावी। अन्यथा जर 10% कपात करणार असाल तर त्याला व्याजदर देत असताना मात्र जीपीएफ प्रमाणे व्याजदर आम्हाला तिथं आकारला पाहिजे। पण व्याजदर देण्यापेक्षा आमची प्राधान्याने मागणी एवढीच आहे की 82 आणि 84 जी आमची जुनी पेन्शन योजना आहे तीच योजना शासनाने जशीच्या तशी आम्हाला लागू करावी अशी महाराष्ट्राच्या शिक्षक समितीची मागणी, आणि ती जर पूर्ण झाली नाही तर ती मिळेपर्यंत शिक्षक समिती संघर्ष करत राहणार आहे आणि ती मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत।